श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत लक्ष्मी घरी येण्याची शुभ वेळ कोणती आणि पुढील 5 संकेत मिळाले तर समजून जा की लक्ष्मी आपल्या घरी येते. तेव्हा अशी चूक करू नका. सर्वप्रथम लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी श्रद्धापूर्वक पूजन केलं पाहिजे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे, कारण देवी लक्ष्मीची कृपा ज्या भक्तावर असते त्यांना पैशाची कधीच उणीव भासत नाही. शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. देवीला कमलपुष्प अर्पण करावं. देवी लक्ष्मी आणि शुक्र ग्रहाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी मंत्रांचा जप करावा. या देवीय सर्वभूतेषु लक्ष्मीरूपीय संस्थाय नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा 9 दिवस श्रद्धापूर्वक जप करावा. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी या गोष्टी टाळा, अन्यथा लक्ष्मी कधीही येणार नाही. सूर्यास्ताच्या वेळी कधीही खाऊ नका. सूर्याला आपण देव मानतो. तो आपला निरोप घेत असताना आपण भोजन करणं उचित नाही. म्हणून शास्त्रात रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यायला सांगितले आहे. आरोग्यशास्त्राने त्यास दुजारी दिली आहे. सूर्यास्तानंतर आपली पचनशक्ती मंदावते आणि त्याचा विपरीत परिणाम आरोग्याला भोगावा लागतो. आरोग्याच्या तक्रारीही निर्माण होतात. सूर्यास्ताच्या वेळी आणि दिवे लागण्याची वेळ एकत्र येते. जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचा अस्त झाल्यावर घराला प्रकाशमय करण्याची जबाबदारी दिव्यावर येते. छोटीशी पण ती समयी निरंजन घरात प्रकाश पसरवते. त्यावेळेस लक्ष्मी घरात येते अशी आपली श्रद्धा आहे. मग त्यावेळी झोपून राहिल्यास तो लक्ष्मीचा अपमान ठरेल आणि ती रुसून पुढच्या घरी जाईल. म्हणून संध्याकाळी झाली की लोळत पडू नये किंवा झोपू नये. संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या वास्तव्यासाठी आपण तिची प्रार्थना करतो. म्हणून संध्याकाळी कोणाला कर्ज देऊ नये किंवा घेऊ नये. हा व्यवहार दिवसभरात केव्हाही करावा, परंतु सूर्यास्ताच्या वेळी करू नये असं शास्त्रात सांगितलं आहे. या वेळेत ध्यान करा. सायंकाळी संध्याप्रकाश काळ ध्यानधारणेसाठी उचित मानला जातो. या काळात मन स्थिर नसतं, ध्यानधारणेत गुंतलं पाहिजे. तसेच या कालावधीत शरीरसंबंधित टाळलं पाहिजे. त्यातून गर्भधारणा झाल्यास संततीवर सूर्यास्त काळाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी मन शांत ठेवून स्तोत्र पठण करावं. मग ईश्वर चिंतनात रमवावं किंवा चांगले विचाराचं वाचन मनन करावं. जर पुढील 5 संकेत तुम्हाला मिळत असतील तर समजून जा की लक्ष्मी तुमच्या घरी येत आहे. जर तुमच्या मेन गेटवर रुईचं झाड असेल तर समजा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे. हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसाचे संकेत देतं. जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहेत. गाईला गोड रोटी भरवून तिचं स्वागत केलं पाहिजे. घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कलश दिसला तर समजून जा की तुम्हाला कामात यश मिळणार आहे. तुमच्या कामात निश्चितच यश मिळेल याचे संकेत असतात. तुमच्या अंगणात चिमण्याचा चिवचिवाट सुरू झाला तर समजा की चांगले दिवस येणार आहेत. चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था करा. बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत होणार आहे. लक्ष्मी तुमच्यासाठी चांगली वेळ आणते हे तर संकेत तुम्हाला भेटले. या 8 कारणांमुळे आपल्या घरात नांदत नाही लक्ष्मी. जाणून घ्या कोणत्या असतील त्या 8 गोष्टी ज्यामुळे दारिद्र्य येतं. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून माता लक्ष्मीचं आगमन होतं. अशा परिस्थितीत आपण प्रथम आपल्या मुख्य दरवाजा संबंधित वास्तुदोष शोधून काढा आणि ते त्वरित दूर करा. जर तुम्हाला तुमच्या घरात नेहमी पैशाची आवक सुरूच इच्छित असाल तर नेहमीच घरात मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. जर मुख्य दरवाजा तुटलेला असेल तर तो त्वरित दुरुस्त करा. असं मानलं जातं की जिथे स्वच्छता असते तेथे माता लक्ष्मी वास करते. अशा स्थितीत सूर्योदयाच्या अगोदर ज्याचे घर साफ होत नाही आणि संध्याकाळनंतर झाडू केले जातो त्या घरात लक्ष्मी रागाने निघून जाते. अशा घरातून लक्ष्मी काढता पाय घेते. जर तुम्हाला तुमचं घर नेहमी संपत्ती आणि धनधान्याने समृद्ध हवं असेल तर तुम्ही दररोज विधीसह देवी लक्ष्मीची पूजा करावी. यासाठी तुम्हाला पूजा घराच्या शुद्धतेकडे आणि पूजा घराच्या दिशेकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. घरात कमळावर बसलेली देवी लक्ष्मी मूर्ती किंवा फोटो ईशान्य दिशेला
ठेवा. नेहमी पूर्वेकडे तोंड करून देवीची पूजा करा. जे लोक मंदिराच्या पवित्रेत लक्ष देत नाही, ते लोक देवतांना धूप आणि दिवे वगैरे लावून पूजा करत नाहीत, त्या लोकांच्या घरातून माता लक्ष्मी रागाने निघून जाते. तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद टिकून ठेवायचा असेल तर कधीही झाडूला पाय लावू नका आणि बाहेरून येणाऱ्या लोकांपासून झाडू नेहमी लपवून ठेवा. जे लोक अन्न आणि पाण्याचा अपमान करतात, म्हणजे अन्न आणि पाणी बऱ्याच वेळा वाया घालवतात, तेथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर कधीही अंथरुणावर बसून जेवण करू नका. कधीही रात्री आपले नखे किंवा केस कापू नका. लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कधीही पांढऱ्या रंगाची फुले वापरू नका, कारण तिच्या पूजेमध्ये फलं अर्पण करण्याची मनाई आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नेहमी कमळ किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करावं. जर घरात शौचालयाच्या शेजारी किंवा शिडीच्या खाली भागात पूजागृह बनलेलं असेल तर धनदेवता आपल्यावर निश्चितच नाराज होऊ शकते. या चुका टाळल्या तर निश्चितच लक्ष्मी मातेचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो.